नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मिया कबाब प्रकरण, आगीनंतरही प्रशासन गप्प, नागरिकांचा संताप शिगेला। कल्याण पश्चिम येथील विश्वनंदा सोसायटीमध्ये सुरू असलेले मिया कबाब हॉटेल आणि इतर अनधिकृत व्यवसाय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। आवश्यक बाजार परवाना, फायर लायसन्स यांसारखी मूलभूत कागदपत्रे नसतानाही हे व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी केला आहे। अनेकदा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी मिया कबाब हॉटेलच्या चिमणीला भीषण आग लागली। या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, कारण नागरिकांनी तात्काळ हॉटेलचे सिलेंडर बाहेर काढले, जेणेकरून मोठा अपघात टळला। हा इशारा पुरेसा नसल्याचे चित्र दिसत आहे। घटनेनंतर अग्निशमन दल व KDMC अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, पाहणीही केली, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। विशेष म्हणजे हॉटेलला सीलबंद करण्याचे आदेश असूनही प्रत्यक्षात हॉटेल सुरूच आहे। आजही चिमणीमधून धूर निघत असून व्यवसाय जोरात सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे। नागरिकांचा व पर्यावरण व पर्यटन संरक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचा थेट सवाल, सीलबंद आदेश असताना हॉटेल सुरू कसे? कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे? स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। मोठा अपघात होईपर्यंत वाट पाहणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। गंभीर बाबी, फायर सेफ्टी नियमांचे उघड उल्लंघन व आग लागल्यानंतर सुद्धा फायर विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही। अग्निशमन दल प्रमुख नामदेव चौधरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व्हॉट्सअपवर त्यांना याबद्दल तक्रारी करून त्यांनी यावर जाणून बुजून दुर्लक्ष केलं होतं। अनधिकृत व्यवसायांवर कारवाईचा अभाव, सीलबंद आदेशांची अंमलबजावणी शून्य। नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी करत इशारा दिला आहे की जर प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलली नाहीत तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल। आग लागल्यानंतरही प्रशासन झोपेत, नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोणाची? आता सर्वांचे लक्ष KDMCच्या पुढील कारवाईकडे लागले असून प्रशासन खरोखरच जागे होणार की नाही, पुन्हा दुर्लक्ष करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धर्मेंद्र प्रधान, कल्याण।